अडचणी किती पण येऊ द्यात हो, आपण चालते किंवा म्हणायचं नाही हसतच जागायचं. आई साहेबांना सकाळ सकाळी आंघोळ घातलो आणि व्यवस्थित हेअरस्टाईल करून आई साहेबांचं असलं भारी आवरलेलं की नाही, कसलं भारी दिसायला बघा आमचं मॉडेल. सुट्टी नॉट हो, चेष्टा मस्करी करून झाल्यावर आता म्हणलं सगळ्यात आधी आई साहेबांचं पाय दाबून घ्यायचं. काय तर 2 दिवस झालं जरा दुखा लागल्यात हो. आईची सेवा करण्यात जी पुण्य आहे की नाही ते जगात कुठल्याच गोष्टीत नाही. मित्रांनो, आयुष्यात ह्या गुरुचं लेक्चर ऐकायला पण नशीब लागते, कारण सगळ्यांच्याच नशिबात हे नसते. आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला गुरु म्हटला तर आपली आई. हा गुरु सांगाल तसं आयुष्याचा पेपर जन लिवलाय. तो यशाच्या परीक्षेत भावानं 100% पास झाला, लक्षात ठेवा. एक वेळ आयुष्यात सगळ्या गोष्टी वेळेवर होतील, पण पाणी केव्हा वेळेवर सुटणार नाही. जरा बोलत बसलेलं तेवढ्यात पाणी आले बघा. चालते घेऊ म्हणलं सगळं प्यायचं पाणी पहिला भरून घेतलो 10 मिनिटं, आणि आज भरता पाणी काय लय सांडलो नाही, त्याचं एक मनाला समाधान वाटलं. तर आपल्यालाच बुसा लागतो नंतर. 7 मिनिटात सगळं खर्चाचं पाणी भरलं, डब्यात आपला सेटअप गोळा केला आणि म्हणलं आता जायचा डबा आणाला. नेहमीप्रमाणे आपल्या 11 नंबर गाडी धरली आणि डबा घेऊन आलो. आल्या आई साहेबांचा पहिला ताट करून घेतलो आणि आजचा मेनू बघा भावना, दही खरडा आणि भाकरी मस्त पैकी मिक्स करून घेतलं. दही आणि खरडा आणि दिला की दणका. असलं जेवण असलं आपण ग बसती. मित्रांनो, आपली परिस्थिती कशी पण असू द्या, आपण त्या परिस्थितीला सामोर कसं जातोय हा विचार करणं खूप महत्वाचं आहे. आपलं वागणंच असं ठेवायचं की नाही, आपलं बघून 4 लोक जगणे शिकली पाहिजेत. येणाऱ्या संकटांना भावना न घाबरता आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. हे जर तुम्हाला शिकता आलं की नाही, किती जरी मोठं तुमच्या आयुष्यात संकट आलं तरी पण तुम्ही त्यातनं सहजरित्या बाहेर पडू शकता, हे लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे.